शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवलेलं, राजवटींचे ठसे अजूनही जिवंत असलेलं, निसर्गानं वेढलेलं, अनेक घाट, मंदिरे आणि शांततेने भरलेलं एक अद्भुत असं ठिकाण, जिथे प्रत्येक दगड एक कथा सांगतो आणि प्रत्येक वळणावर भूतकाळ अजूनही जिवंत आहे. काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, तर ती अनुभवायची असतात. आणि मी बोलतोय ते आपल्या वाईबद्दल. चला तर मग आजचा व्लॉग सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत. शहर अजूनही झोपेत आहे, पण आपण निघालोय फिरायला. मित्रांनो, बाईक राईड असेल तर पहाटे निघणं थोडं सोयीस्कर राहतं. बायकर्स माझ्या या गोष्टीला नक्की रिलेट करतील. आत्ता आपण निघालोय ते एका मित्राला पिक करायला. ते करून आपण आपल्या वाईच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. मी इथे उभा आहे ते यशची वाट बघत. पुण्यापासून तसं वाई जवळच आहे. अराउंड 2 तासाचा रस्ता, एक 95 किलोमीटर वन वे. चलो, फायनली साहेब आलेत. गुड मॉर्निंग. आणि आपण निघतोय वाईसाठी. आणि शेवटी प्रवासाला सुरुवात झाली, तेही इतक्या सकाळच्या थंड वाऱ्यात आणि शांत रस्त्यांवरून. पहाटेच्या प्रवासाची अजून एक भारी गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्य उगवत असतो तेव्हा आकाशाचे रंग बदलतात आणि प्रवासात ते पाहायला मिळणं म्हणजे खरंच नशीब आहे. सूर्य हळूहळू उगवत होता आणि प्रत्येक किरणांसोबत प्रवास अजून खास वाटत होता. आपण नेहमी डेस्टिनेशन शोधत असतो, पण खरी जादू ही प्रवासातच असते. म्हणून प्रवास करा मित्रांनो, ट्रॅव्हल करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त प्रवास करता आला पाहिजे, फिरता आलं पाहिजे. खंबाटकी घाट संपला की 10 मिनिटाच्या अंतरावर उजव्या हाताला पुलाखालून एक टर्न आहे, जो आपल्याला वाईला नेतो. वाई नाव लहान, पण इतिहास हजारो वर्षांचा. महाभारताच्या कथानुसार हीच ती जागा जिथे पांडवांनी आपल्या अज्ञातवासात विराट राजाच्या राज्यात वास्तव्य केलं. म्हणूनच या ठिकाणाला पूर्वी विराटनगरी म्हणून ओळखलं जायचं. कृष्णा नदीच्या या काठावर वसलेलं हे शहर 100हून अधिक मंदिरांनी सजलेलं आहे. म्हणूनच याला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. काळाच्या ओघात वाडी या शब्दापासून या ठिकाणाचं नाव वाई असं पडलं. एक छोटं गाव, पण इतिहास आणि श्रद्धेनं भरलेलं. आता श्रद्धेचाच विषय निघालाय तर देवदर्शन तर आलंच. आजच्या प्रवासाची सुरुवात ही आपण वाईचं दैवत श्री महागणपतीच्या दर्शनापासून सुरू करणार आहोत. चला तर मग. श्री महागणपती वाई हे मंदिर 1762 साली सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधलेलं आहे. पेशवेकालीन काळातील एक उत्कृष्ट नमुना. मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामात उभारलेलं असून त्याची शैली मराठा वास्तुकलेचं सौंदर्य दाखवते. उंच चबुतऱ्यावर उभारलेलं हे मंदिर नदीच्या प्रवाहापासून संरक्षणासाठी बनवलेलं आहे. पुढे प्रशस्त सभामंडप, आत गर्भगृह अशी रचना दिसते, जिथे शांतता आणि भक्ती दोन्ही अनुभवायला मिळतात. मंदिराचं शिखर विशेष लक्ष वेधून घेतं. साधारण 25 मीटर उंच आणि नदीच्या प्रवाहाला तोंड देण्यासाठी खास डिझाईन केलेलं. आणि या मंदिराचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथली गणपतीची मूर्ती. सुमारे 10 फूट उंच एकसंध काळ्या दगडातून कोरलेली ही मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणपतींपैकी एक मानली जाते. असं म्हणतात की मंदिर बांधण्याच्या आधी गणपतीची मूर्ती घडवण्यात आली आणि नंतर मंदिर बांधण्यात आले. काही लोककथांनुसार ही मूर्ती दरवर्षी थोडी थोडी वाढते असंही मानलं जातं, पण याचा ठोस पुरावा नाही.
तरीही या कथेमुळे या ठिकाणाची गूढता अजून वाढते. आणि इथून अगदी काही पावलांवरच आहे आणखी एक प्राचीन मंदिर, काशी विश्वेश्वर. चला तिकडे जाऊयात. कृष्णा नदीकाठी वसलेलं हे मंदिर वाईला दक्षिण काशी म्हणण्यामागचं एक महत्त्वाचं कारण. मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी दिसतो तो भव्य नंदी. हाही नंदी एकसंध दगडातून घडवलेला आहे आणि अशी लोकमान्यता आहे की तो आणि गणपतीची मूर्ती दोन्ही एकाच प्रकारच्या खडकातून तयार केल्या आहेत. नंदीसमोर उभं राहिलं की मंदिराची शांतता अजूनच प्रकर्षाने जाणवते. हे मंदिरही पेशवेकालीन पारंपरिक मराठा वास्तुशैलीत बांधलेलं आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात उभारलेलं, समोर प्रशस्त सभामंडप, आत गहिरं आणि पवित्र गर्भगृह, मंदिरासमोर उभा असलेला नंदी, बाजूला उभा असलेल्या दीपमाळा उत्सवाची साक्ष देतात. मंदिराच्या रचनेत साधेपणा आणि भक्कमपणा दोन्ही दिसून येतात. खूप जास्त नक्षीकाम नसूनही त्याची भव्यता वेगळीच जाणवते. इथल्या लोकांकडून असं ऐकायला मिळतं की हे स्थान खूप प्राचीन आहे आणि इथे दर्शन घेतल्यावर काशीप्रमाणेच पुण्य मिळतं. एकीकडे भक्ती, एकीकडे स्थिरता आणि दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला आम्हाला मिळाली. पुढे आम्ही निघालो ते वाईपासून 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेनवली घाटाला भेट द्यायला. वाईपासून अगदी काही अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे ठिकाण म्हणजे इतिहास, वास्तुकला आणि शांततेचं सुंदर मिश्रण. हा घाट आणि इथला वाडा बांधला गेला त्या 18व्या शतकात मराठा साम्राज्यातील प्रभावशाली मंत्री नाना फडणवीस यांनी. 1768 मध्ये त्यांना मेनवली गाव इनाम म्हणून मिळालं आणि त्यांनी इथे भव्य वाडा, घाट आणि मंदिराचं संपूर्ण संकुल उभारलं. कृष्णा नदीकाठी उतरत्या पायऱ्यांचा हा घाट पेशवाई काळातील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. पूर्वी इथे स्नान, पूजा अर्चा व धार्मिक विधी होत असत. त्यामुळे घाट हा फक्त पायऱ्यांचा नसून त्या काळाच्या जीवनशैलीचा एक भाग होता. इथली एक खास गोष्ट म्हणजे इथे असणारी मोठी घंटा. असं मानलं जातं तब्बल 650 किलोची ही घंटा चिमाजी अप्पांनी वसईच्या युद्धानंतर पोर्तुगीजांकडून मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून जप्त केली आणि आजही ती त्या पराक्रमाची साक्ष देत इथे उभी आहे. घाटाच्या शेजारीच आहे नाना फडणवीस वाडा. 6 चौकांचा मजबूत तटबंदी असलेला हा भव्य वाडा सुमारे 1780च्या आसपास पूर्ण झाला. आजही या वाड्याचा काही भाग संग्रहालय म्हणून जतन केला आहे, तर काही भागात अजूनही लोक राहतात. त्यामुळे इतिहास आणि वर्तमान इथे एकत्र दिसतात. या संग्रहालयात जुन्या पेंटिंग्स, ऐतिहासिक माहिती आणि पेशवाई काळातील वस्तू पाहायला मिळतात. इथे मस्तानी यांची चित्रही पाहायला मिळतात, जी त्या काळातील कथा जिवंत करतात. वाड्यातील विविध चौक, हळदी कुंकू, गणेश चौक, पंगत हे त्या काळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब आहे. तसंच इथे जुन्या खेळांची माहितीही दिली आहे. त्यातून त्या काळचा विरंगुळा कसा होत असेल याची झलक मिळते. आणि या सगळ्यात वाड्याच्या अंगणात उभं असलेलं ते भलं मोठं झाड. हे झाड साधं नाही, याला गोरखचिंच म्हणतात. आफ्रिकन उगम असलेलं हे झाड असल्याने इथे ते फारसं दिसत नाही. याचा प्रचंड आकार आणि वेगळं रूप पाहून स्थानिकांमध्ये याला भूताचं झाड अशी एक मान्यता आहे. पण खरं पाहिलं तर हे झाड म्हणजे वाड्याच्या इतिहासाचा शांत साक्षीदार आहे. दुपार झाली असल्याने मेनवलीच्या या घाटावरच आम्ही सोबत आणलेली शिदोरी संपवली आणि थोडा वेळ विसावा घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. पुढे आम्ही जातोय ते मेनवलीपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरास भेट द्यायला. सुरुवातीला मंदिर खूप साधं वाटलं, पण जसं जसं आत गेलो तसं तसं त्यामागचा इतिहास आणि गूढता समजायला लागली. हे मंदिर आणि शेजारील सिद्धेश्वर मंदिर मिळून सुमारे 300 वर्षांहून जुने असल्याचं मानलं जातं आणि पेशव्यांच्या काळातील वास्तुकलेचं हे एक सुंदर उदाहरण आहे.
या ठिकाणाशी एक खास कथा जोडली जाते, ते महाभारतातील धौम्य ऋषी यांची. असं सांगितलं जातं की पांडवांच्या वनवासाच्या काळात धौम्य ऋषी त्यांचे गुरु होते आणि याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. मंदिरात आत गेल्यावर सर्वात आधी दिसतो तो भव्य नंदी मंडप. पण याची खास गोष्ट म्हणजे हा संपूर्ण मंडप एका कासवाच्या आकाराच्या रचनेवर उभारलेला आहे. खाली कमळ, त्यावर कासव व कासवावर बसलेला नंदी. पाणी भरलं की असं वाटतं जणू कासव पाण्यात पोहत आहे आणि त्यावर नंदी बसला आहे. हे दृश्य खरंच युनिक आहे आणि भारतात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. पुढे मंदिराच्या आत जाताना खाली एक छोटंसं दार दिसलं. इथेच धौम्य ऋषींची समाधी आहे. ही जागा खूप शांत आणि आध्यात्मिक वाटते. त्यानंतर दिसतं पंचायतन रचना, ज्यामध्ये मुख्य शिवमंदिराभोवती सूर्य, गणेश, पार्वती आणि लक्ष्मी, विष्णू अशी इतर देवतांची लहान मंदिरे आहेत. हे मंदिर आपल्या प्राचीन भारतीय पूजा पद्धतीचं सुंदर उदाहरण आहे. आता येतो तो मुख्य भाग, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे मंदिर थोडं उंच गोलाकार प्लॅटफॉर्मवरती बांधलेलं आहे आणि त्याची रचना थोडी वाडा स्टाईलमध्ये दिसते. लाकडी खांब, छप्पर आणि गोल बांधकाम. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे भगवान नरसिंहाचे 2 वेगवेगळे रूप एकाच मंदिरात आहेत. एका बाजूला उग्र नरसिंह राक्षस हिरण्यकशिपूचा वध करताना आणि दुसऱ्या बाजूला शांत रूपात लक्ष्मी नरसिंह. दोन्ही मूर्ती काळ्या दगडातून बनवलेल्या आहेत आणि खूपच प्रभावी दिसतात. संपूर्ण मंदिर परिसर मजबूत दगडी भिंतींनी वेढलेला आहे आणि प्रवेशद्वार बघितलं की किल्ल्यासारखी फिलिंग येते. म्हणजेच हे फक्त मंदिर नाही तर इतिहास, पुराणकथा आणि वास्तुकलेचं एक सुंदर संगम आहे. हे रूप डोळ्यात साठवून आम्ही आमच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याला निघालो. ते होतं महाराष्ट्रातलं पँगॉंग लेक अशी प्रचिती असणारं सध्याचं व्हायरल ठिकाण धोम धरण. इथे आल्यावर सगळ्यात आधी जाणवली ती शांतता आणि समोर पसरलेलं अथांग पाणी. आजूबाजूचे डोंगर, मध्ये शांत पाण्याचा साठा एकदम सिनेमॅटिक व्ह्यू तयार करत होता. थोड्या वेळ आम्ही तिथे बसून फक्त तो निसर्ग अनुभवत होतो. डोंगराच्या कुशीत वसलेलं पाण्याच्या काठावरचं हे ठिकाण फोटोग्राफीसाठी आणि थोडा वेळ निवांत घालवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. इथे बोटिंगची पण सोय आहे आणि त्या पाण्यावरून फिरताना सगळा प्रवास डोळ्यासमोर पुन्हा एकदा उभा राहतो. शहराचा गोंधळ नाही, आवाज नाही, फक्त शांतता आणि निसर्ग. याचा आस्वाद घेत आम्ही प्रवासाची सांगता केली. आजचा हा प्रवास फक्त वाईपर्यंत पोहोचण्यासाठी नव्हता, तर त्या प्रवासातल्या प्रत्येक क्षणाला अनुभवण्यासाठी होता. प्रवास डेस्टिनेशनपेक्षा भारी असतो हे आज पुन्हा एकदा जाणवलं. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्टच मला अजून असे प्रवास तुमच्यासमोर आणायला मोटिवेट करतो. तोपर्यंत जय शिवराय.